नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सध्या सरळसेवा भरती आणि विशेषतः तलाठी भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत। तलाठी भरतीची सध्याची स्थिती काय आहे? आगामी भरती MPSC मार्फत होणार का? या प्रश्नांबाबतचा शासनाच्या महसूल व वन विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचे RTIचे उत्तर आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अधिकृत पत्राचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वस्तुस्थिती जी आहे ती समजेल। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा अशाच एज्युकेशनल अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी। तसेच ऑफिशियल डॉक्युमेंट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करायला विसरू नका। आणि जर आर्टिकल रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता। मित्रांनो, हे पत्र 29 एप्रिल 2026 रोजीचे आहे। एका विद्यार्थ्यांनी माहिती अधिकाराअंतर्गत 3 प्रमुख प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न, तलाठी पदभरतीची सध्याची स्थिती काय आहे? दुसरं, भविष्यातील तलाठी भरती MPSC मार्फत होणार का? आणि तिसरं, महसूल विभागाने MPSC कडे कोणकोणत्या पदांची मागणी पत्रे पाठवलेली आहेत? पत्रातील पहिल्या मुद्द्याचे उत्तर देताना शासनाने स्पष्ट केले आहे की तलाठी पदभरती संदर्भात शासन स्तरावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही। याचा अर्थ असा की प्रक्रियेत काही तांत्रिक किंवा धोरणात्मक बाबी अद्याप प्रलंबित आहेत। नवीन जाहिरात किंवा जुन्या प्रक्रियेच्या पुढील टप्प्याबाबत शासन योग्य वेळी निर्णय घेईल, परंतु सध्या तरी अंतिम निर्णय नाही, हीच अधिकृत स्थिती आहे। विद्यार्थ्याचा दुसरा मोठा प्रश्न होता की भरती MPSC घेणार का? यावर शासनाने 18 जुलै 2024च्या शासन निर्णयाचा GR दाखवलेला आहे। गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे आता सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच जे आहे भरण्याचा निर्णय झालेला आहे। याचाच अर्थ असा की इथून पुढे होणाऱ्या अनेक सरळ सेवा भरती प्रक्रियांमध्ये MPSCची भूमिका जी आहे ती महत्त्वाची असेल। यामुळे पारदर्शकता वाढण्यास नक्कीच मदत होईल। म्हणजे जी आगामी तलाठी भरती येणार आहे ती MPSC मार्फतच होणार आहे, हे आपल्याला क्लिअर कळून जातं। तिसऱ्या मुद्द्याबाबत म्हणजेच मागणी पत्राबाबतही शासनाने सांगितले आहे की यावर अद्याप ठोस निर्णय किंवा अंतिम कारवाई झालेली नाही। जर तुम्हाला या माहितीने समाधान मिळाले नसेल तर पत्रात नमूद केल्याप्रमाणे 30 दिवसांच्या आत तुम्ही श्री संजय एबनकर, जे प्रथम अपील अधिकारी आहेत मंत्रालय मुंबई, यांच्याकडे दाद मागू शकता। ही एक कायदेशीर प्रक्रिया असते मित्रांनो। तर मित्रांनो, या पत्रातून 2 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत। एक म्हणजे तलाठी भरतीबाबत शासन सकारात्मक असून अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे, आणि दुसरे म्हणजे भरती प्रक्रियेत MPSCचा समावेश होत आहे। त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा। स्पर्धा वाढणार असली तरी MPSC मुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना नक्की न्याय मिळेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अधिकृत आणि वेळेवर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।